वळूयात पुढच्या बातमीकडे। 2 दिवसांपूर्वी देहूमध्ये शिळा मंदिराचं लोकार्पण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला। मात्र त्यावेळी अजितदादांना बोलू न दिल्यानं वाद रंगला होता। त्यावरून आज देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। अजितदादा आणि मोदींचं मनमोकळं नातं हे काही जणांना बघवत नाही असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावलाय। तर काही जण जाणीवपूर्वक कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील ते म्हटलेत। अजितदादा आणि पंतप्रधान हे इतक्या चांगल्या मनमोकळ्यापणे बोलत होते। पंतप्रधानांनी अजितदादांची विचारपूस केली। एवढंच नाही तर अजितदादांचं नाव नाही असं लक्षात आल्यावर पंतप्रधानांनी स्वतः अरे अजितजी नहीं बोलेंगे, अजितजी आप बोलिए असं म्हटलं। त्यानंतर अजितदादांनी सांगितलं की नाही आपणच बोला। हे सगळं काही लोकांना पाहवत नाहीये आणि त्यामुळे इतका चांगला कार्यक्रम झाल्यानंतर जाणीवपूर्वक अशा प्रकारे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय। मला तर असं वाटतं की कदाचित अजितदादांच्या विरोधातच हे षडयंत्र आहे।